हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आज घेऊन आले आहे तुमच्या सगळ्यांसाठी माझी एक खास रेसिपी आणि जी सगळ्यांना माझ्या हातची बनवलेली खूप आवडते. तर आज आपण बनवणार आहोत पनीर रोल किंवा पनीर काठी रोल. तर यासाठी मी घरी आपल्याला जे लागणारे पराठे त्यासाठी मी जवळपास 2 वाटी मैदा या ठिकाणी चाळून घेतलेला आहे. आता मैदाच घ्यावा का तर नाही, तर तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ असंही करू शकता. यामध्ये मी थोडीशी पिठी साखर आणि मीठ टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं गावरान तूप ॲड करूयात आणि ते व्यवस्थित सगळ्या पिठाला मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपण याच्यात हळूहळू करून गरम पाणी ॲड करणार आहोत. तर आता यामध्ये टाकलं गेलेले गावरान तूप चमच्याभर त्याला मी व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घेते आहे कोरडंच. आणि त्यानंतर मग मी त्याच्यात गरम पाणी टाकणार आहे. गरम पाणी टाकल्यामुळं काय होईल की हा मैद्यामध्ये ना व्यवस्थित बाइंडिंग येईल आणि चिकटपणा येईल आणि छान असे त्याचे लच्छे पराठे बनतील. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लच्छे पराठेही बनवता येऊ शकतात या पिठाचे, किंवा नॉर्मल चपातीसारखे प्लेन पराठे पण बनवू शकतात. तर आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे जे मी गरम करते आहे आणि एकदम गरम झाल्यानंतर थोडं थोडं करून मी याच्यात ॲड करते आहे. पाणी एकदम कडक आहे त्याच्यामुळे हात जपून आणि हळूहळू करायचं आहे ही गोष्ट मळताना आणि व्यवस्थित जोर देऊन मळून घ्यायचं आहे. आणि हे पीठ एकदा का मळून झालं 15-20 मिनिट त्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे, किमान अर्धा तास तरी ठेवावा. त्यानंतर आता मी हे पनीर घेतलं आहे, त्याच्यावर मी थोडंसं काळं मीठ टाकलं आहे, धनापूड टाकलेली आहे, त्याच्यावर चाट मसाला आणि लाल तिखट, आणि ह्याला मी असं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मसाला लावून. हे मी एक 5-10 मिनटंच ठेवणार आहे. तोपर्यंत आपण बघूयात की पीठ कसं झालं आहे. हे बघा, पीठ हे जवळपास अर्धा तास मी ठेवलं होतं आणि मॅरिनेशन करायला मी पनीरही एक 10 मिनटं ठेवलेलं होतं. तर आता याच्यासाठी लागणार आहे आपल्याला सलाड. तर सलाड करण्यासाठी गाजर घेतलं होतं, छान असे व्हेजिटेबल सगळं धुवून घेतल्यात. आता त्याला मी कट करते. आता गाजर तुम्ही घालत असताना तुम्ही ते कट करूनही घालू शकतात किंवा किसूनही घालू शकतात. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला इथे दाखवते की बारीक बारीक थ्रेड्स तुम्ही अशा पद्धतीने कट करू शकतात. आणि यापेक्षाही सोपी पद्धत जर म्हटलं तर मग तुम्ही डिरेक्टली किसणीने हे किसू शकता. तर आपण किसण्यानेच किसायचा मार्ग घेतलेला आहे, कारण आपल्याला तो जरा जास्त सोपा जाईल किसण्यासाठी. तर आता पटकन हे सगळं गाजर किसून घेतलं. त्यानंतर मग आता कांदा घेतला आहे, कांद्याचे बारीक काप करणार आहे. या ठिकाणी सॅलेडमध्ये जाणार आहे आपला कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि गाजर, या 4 गोष्टी मी घालते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कोबीसुद्धा घालू शकता. आता हा कांदा कापल्यानंतर कांदा कापताना पद्धत बघा की आपण इन जनरल कापतो तसा न कापता मी वेगळ्या पद्धतीने कापते आहे आडवा करून. तर ह्याने काय होतं की याचे जे रिंग्स आहेत पटकन एकमेकांपासून वेगळ्या होतात आणि आपण भरपूर पातळ कांदा कापू शकतो. आता त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे मी, तीसुद्धा अशी आतमधून पूर्णपणे क्लीन करून घेतली आणि त्यानंतर तिचेसुद्धा मी उभे काप काढते आहे आणि हे आपण आपल्या सॅलेडमध्ये मिक्स करणार आहोत. तसं पाहिलं तर कांदा आणि गाजर याची क्वांटिटी जास्त ठेवायची. शिमला मिरची आणि कोबी वगैरे जे तुम्ही काही घालणार असाल किंवा टोमॅटो हे कमी प्रमाणात घातलं तरी पण चालेल. एकदा का ह्या सगळ्या गोष्टी कापून झाल्या त्यानंतर मग मी एक पातेल्यामध्ये थोडंसं दही घेते आहे मॅरिनेशनसाठी. आणि यामध्ये आता मी ॲड केलेलं आहे मीठ, पुन्हा तेच मसाले, चाट मसाला, काळं मीठ, लाल तिखट आणि थोडासा गरम मसालाही टाकला मी त्यात चिमूटभर. आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचं, जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत फेटून घ्यायचं आहे. आणि थोडंसं तेल गरम करायचं आहे आपल्याला आणि ते गरम केलेलं तेल आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर पुन्हा चांगलं फेटायचं जोपर्यंत ते गरम केलेल्या तेलामुळं त्याला असं तेल सुटत नाही किंवा कलर बदलत नाही. त्यात बेडगी मिरची असल्यामुळे ते ऑटोमॅटिक रेड कलरचं होईल. आता एकदा का हे चांगलं फेटून झालं त्यामध्ये मी लिंबू पिळणार आहे, पुन्हा एकदा व्यवस्थित फेटून घेणार आहे. आणि मग मी यामध्ये आपण जे मसाला लावून मॅरिनेट केलेलं जे पनीर होतं तर त्याचे मी क्यूब्स कट करून याच्यामध्ये मी टाकणार आहे. याला एकदा व्यवस्थित कोट केले पनीरचे तुकडे त्यामध्ये की त्यानंतर आपण काढून एका भांड्यामध्ये ते ठेवणार आहोत. आत्ता या स्टेजला मी क्यूब थोडेसे मोठे करते आहे, कारण आपल्याला ते पुन्हा भाजायचे सुद्धा आहे. आता हे व्यवस्थित कोट करून पनीरचे जे तुकडे आहेत ते वेगळ्या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत भांड्यात. आणि त्यानंतर हा जो उरलेला जे काही तुमचं उरेल जास्त कमी मॅरिनेशन तर त्याच्यामध्ये तुमचं जे काही सॅलेड असेल ते तुम्ही कोट करून घेणार आहात.
थोडीशी ते सॅलेडला पण व्यवस्थित मसाल्यांची चव लागते त्यामुळे. तर हे सॅलेडचे पदार्थ आहेत जे आपण त्यामध्ये टाकणार आहोत. हे सगळे टोमॅटो, कांदा, त्यानंतर गाजर, सगळ्या भाज्या आपल्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात आणि याच्यामध्ये ॲड करू शकतात. याला कुठलंच रिस्ट्रिक्शन नाही आहे. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये ॲड कराव्यात. आणि जे काही तुमचं उरलेलं खाली मॅरिनेशनचं हे असेल कोटिंग, तर ते या सगळ्या तुमच्या मिक्सचरला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी थोडेसे 2 कोळसे गरम केले होते. त्या पनीरमध्ये वाटी ठेवून त्यावर कोळसा ठेवला आहे. त्यावर आता मी गावरान तूप ॲड करते आहे आणि पटकन त्याच्यावर झाकण लावून द्यायचं, जेणेकरून त्याला दम बसेल आणि थोडं स्मोकी फ्लेवर येईल. आता हा व्हिडिओ बनवलेला आहे मी गावाकडे, त्यामुळे थोडंसं ॲडजस्टमेंट करून घ्या. आता हे जे पनीर आहे त्याला व्यवस्थित दम बसल्यानंतर मी तवा गरम करायला ठेवला होता. त्यात तेल टाकलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी त्यात पनीरचे क्यूब टाकलेत आणि व्यवस्थित ते मी भाजून घेतले. आता जरी ते ब्राऊन दिसत असले तरी ह्याचे एकदम छोटे छोटे पीसेस होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक छोट्या पीसला थोडासाच कोट झालेला तुकडा येणार आहे. त्याच्यामुळे ते चांगले असेच ब्राऊन आणि भाजायचे आहेत, जेणेकरून त्याला स्मोकी फ्लेवर आलाच पाहिजे. आता याला पनीर काठी रोल यामुळे म्हणतात की हे जे मी तव्यावर काय केले ते पनीर भाजले तर ते काठीला लावून भाजले जातात डायरेक्टली गॅसवर, म्हणून त्याला काठी पनीर म्हणतात. पण खूप जास्त प्रमाणात करायचं असतं त्याच्यामुळे मग मी तव्यावरच करते. त्यानंतर मी पीठ चांगलं मळून घेतले. परत एकदा त्याचा एक गोळा मी काढून घेतला आहे आणि आता मी पराठा रेडी करते आहे. काही नाही आहे, पराठा करताना सिम्पल ॲज इट इज तुम्ही लाटून घ्यायचं त्याला मैदा वगैरे लावून आणि त्यानंतर मग रोल भाजायचा आणि रोल क्रिएट करायला घ्यायचा. पनीर करताना पुन्हा एकदा सांगते की त्याला छान पद्धतीने भाजून द्यायचं आहे. रेड नाही तर चांगलं ब्राऊन ब्लॅक होऊ द्यायचं आहे, कारण तुम्ही त्याचे जेव्हा छोटे छोटे पीसेस कराल तर प्रत्येक तुकड्याला फक्त थोडासाच तो कोटेड भाग येणार आहे. त्याच्यामुळे त्याचा स्मोकी फ्लेवर हा आपल्याला आलाच पाहिजे. आता आपला जो पराठा या ठिकाणी लाटून झालेला आहे तर तो मी गॅसवर टाकते आहे भाजण्यासाठी. तवा ठेवला, त्यावर थोडंसं ऑइल स्प्रेड केलं आणि त्यानंतर मी पराठा भाजण्यासाठी ठेवला. एका साईडने थोडेसे बबल्स यायला लागल्यानंतर आपण ते पलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने भाजणार आहोत. व्यवस्थित आपण नेहमी जी चपाती वगैरे भाजतो तर त्याच पद्धतीने भाजायचे, काही वेगळी प्रोसेस नाही आहे यामध्ये. छान असा दोन्ही साईडने भाजल्यानंतर तेल लावून दोन्ही साईडने भाजल्यानंतर मग आपण पनीर रोल लावण्यासाठी रेडी आहे. पनीर ऑलरेडी रेडी झालेलं आहे. सॅलेड आपण रेडी करून ठेवलेला आहे आणि आता आपला पराठा पण रेडी होतो आहे. त्यानंतर आपण फक्त ह्या सगळ्या गोष्टी असेंबल करणार आहोत. चला तर आपला पराठा भाजतो आहे. जेव्हा तुम्ही पराठे करताल तर तुम्ही हे पराठे ॲज इट इज चपातीसुद्धा करू शकता गव्हाची. बाकी सगळं आतलं फिलिंग तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकतात. पण तो रोल खाल्ल्याचा फिलिंग येण्यासाठी मिनिमम चपातीऐवजी कधीतरी बनवलं किंवा कधीतरी आपण बनवत असेल तर मग मैद्याचं किंवा मग अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ अशा पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. चला तर आपला पराठा रेडी झाला आहे. तो मी खाली घेतला आहे, त्यावर टाकलेली आहे मेयोनी. आता मेयोनी नंतर यामध्ये जाणार आहे चिली सॉस. तर चिली सॉस तुम्ही तुमच्या तिखट किंवा स्पाइसच्या टेस्टनुसार ॲड करावा. त्यानंतर आता टाकतो आहोत टोमॅटो सॉस, त्यानंतर थोडासा चाट मसाला आणि हे सगळं व्यवस्थित एका चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि सगळीकडे इव्हनली कोट करायचं, जेणेकरून खाताना सगळीकडे सेम टेस्ट येईल. त्यानंतर हे बघा, हे पनीरचे तुकडे मी जसं म्हटलं होतं की बाकीच्या सगळ्या साईड व्हाईट आहेत, फक्त एकच साईड त्याला कोटेड येते, त्यामुळं मग ते व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. आणि पनीरचे तुकडे ॲड केल्यानंतर मी त्यावर टाकलेलं आहे आपलं सॅलेड आणि सॅलेड टाकल्यानंतर मी पुन्हा थोडासा कच्चा कांदा कापून ठेवला होता, तो मी त्याच्यामध्ये ॲड केला. आता हा पराठा आपल्याला व्यवस्थितपणे रॅप करायचा. नेहमी माझ्याकडे बटर पेपर आणि बाकी सगळे इक्विपमेंट व्यवस्थित घरी असतात, पण आता आपण गावाकडं बनवतो तर त्यामुळे आहे त्याच सामग्रीमध्ये आपण ॲडजस्ट करतो आहे. अवेलेबल बटर पेपर इथे असा होता शॉपमध्ये, त्याच्यामुळं मग आता या पद्धतीचा मी आणला आहे. त्याला व्यवस्थितपणे मी रॅप केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला पनीर रोल तयार झालेला आहे. एकदम टेस्टी, चवदार आणि तोंडाला एकदम चटकदार चव देणारा हा पनीर रोल मी बराच वेळा आमच्या सोसायटीमध्ये किंवा अजून इतरही सोसायटींमध्ये स्टॉलसाठी ट्राय केला आणि तो तुफान चालतो. एकही रोल पुन्हा घरी खायला मिळत नाही. नक्की ट्राय करा. कसा वाटला मला कळवा.
या पद्धतीचा रोल माझ्या घरी सगळ्यांना खायला आवडतो आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण सगळेजण मला आवर्जून करायला लावतात आणि केल्यानंतर मागून खातात. तर आपल्या मुलांसाठी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.